नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमचा हा दिवस 7वा असेल, पण आपल्या 6व्या दिवसाचं पॉलिटीचं थोडं काम बाकी ते आपण आज करू घेऊ आणि तुमच्या 7व्या दिवशी म्हणजेच तुम्हाला आदल्या दिवसाचं रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ असेल। म्हणून सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे पूर्णपणे, एकदा त्याच्यावरचा डाटा जो रिपीट झालेला आहे तो लिहून घ्यायचा आहे आणि त्याला परत नंतर काय करायचं, रिवाइज करायचं। कोणताही विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आज आपल्याला मुख्यतः बघायचं ते म्हणजे राज्यपाल। कोणाबद्दल बघायचं आपल्याला? राज्यपाल, त्यानंतर विधान परिषद आणि विधानसभा। काय? विधानसभा। या दोन गोष्टींबद्दल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, मग याबद्दल जाणून घेताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी राज्यपाल बद्दल आपण समजून घेऊ। नेमकं राज्यपाल असतं काय? तुम्हाला फक्त एवढं माहिती की प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल असतात, पण ते राज्यपाल निवडतं कोण, त्याचं काय काम असतं, काय नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणे जास्त गरजेचं आहे। ठीक आहे, तर मग महत्त्वाचं आपण आधी पाहू की राज्यपाल असतात कोण, त्यांची निवड कोण करतं आणि त्यांचं काय काम। ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती की आपलं जे सरकार आहे, भारताचे सरकार आहे, तरी आपल्या सत्तेचं काय झालेलं आहे, विकेंद्रीकरण। म्हणजे सत्ता आपण वाटून दिलेली आहे, जसं की केंद्रीय सत्ता, बरोबर, केंद्रीय सत्ता, त्यानंतर राज्य, त्यानंतर येतं आपलं लोकल गव्हर्नमेंट किंवा रुरल गव्हर्नमेंट। रुरल म्हणजेच काय? ग्रामपंचायत किंवा पंचायत राज। काय? ग्रामपंचायत किंवा पंचायत राज। मग हे शासन वाटून दिल्यानंतर हे शासन बरोबर चालू आहे किंवा नाही, केंद्राने काय केलंय, पूर्ण शासन राज्यांना वाटून दिलेलं आहे, पण ते शासन बरोबर चालू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी काय करतं केंद्र, प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा एक माणूस पाठवतो। काय करतं केंद्र? प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा एक माणूस पाठवतात। मग तो जो माणूस पाठवला जातो त्या माणसाचं नाव काय राहतं? राज्यपाल। काय नाव राहतं त्याचं? मग राज्यपाल। राज्यपाल या नावाने जो माणूस प्रत्येक राज्यात पाठवला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? मग त्या राज्याचा काय असतो? राज्यपाल असतो। याची स्पेशल निवडणूक होते का? नाही। पहिली गोष्ट तर केंद्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या राज्यामध्ये जो व्यक्ती आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? राज्यपाल। त्याचं काय काम असतं मग? तर एका राज्यामध्ये शासन व्यवस्थित चालू किंवा नाही या गोष्टीची सर्वांची देखरेख करणं हे काम कोणाचं असतं? राज्यपालाचं। आणि आपल्या राज्यामधली कोणतीही गोष्ट कुठे सांगण्याचं काम कोण करतं? मग आपला राज्यपाल। केंद्रामध्ये सांगण्याचं काम कोण करतं? आपले राज्यपाल करतात। म्हणून सर्वात महत्वाची गोष्टी तर मग राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपालांची नियुक्ती करतं आपले राष्ट्रपती। राष्ट्रपतीच करतील ना। राष्ट्रपती का नियुक्ती करतील? कारण ते कोणाचं प्रतिनिधित्व करतात? सर्वात महत्वाची गोष्ट तर हे प्रतिनिधित्व करताय तुमचं कोणाचं? केंद्राचं। आणि केंद्र सरकारचे मुख्य कोण आहे? तर आपले राष्ट्रपती। कोण आपले मुख्य? राष्ट्रपती। म्हणून राज्यपालांची जी नियुक्ती आहे कोण करतं? मग आपले राष्ट्रपती करतात। मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या राज्यपालांबद्दल आपण जसे प्रश्न येतील तशा समजून घेऊ। आणि त्यासोबत विधान परिषदेबद्दल तर फक्त एकच प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे काय? महाराष्ट्रात विधान परिषदेची जागा आहे तुमच्या 78। काय किती आहे? 78 जागा आहे। त्याच्यानंतर विधान परिषद एकूण किती राज्यांमध्ये? तर 6। पहिल्यांदा सुरुवातीला 7 राज्यांमध्ये होती किंवा 2019च्या आधी, पण सध्या किती राज्यांमध्ये? फक्त 6। पहिल्यांदा जम्मू काश्मीर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होतं, पण आता जम्मू काश्मीर ऍड आहे का त्याच्यामध्ये? नाही, पण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे। 6 कोणकोणते? मग हे यूपी, बिहार, हे डायरेक्ट तोंडपाठ झाले पाहिजे। यूपी, बिहार आणि महाराष्ट्र। वरची जोडी वेगळी बनवून घ्यायची, यूपी, बिहार, महाराष्ट्र। आणि त्यानंतर कोण आहे? तर मग कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश। यांना लक्षात ठेवायचं या प्रकारे। इथं कर्नाटक येतं आपलं, या ठिकाणी येतं तेलंगणा, या ठिकाणी काय येतं मग आपलं? आंध्र प्रदेश। कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 6 राज्यांमध्ये काय मग आपलं? विधान परिषद आहे। काय आहे? विधान परिषद। आणि विधानसभा म्हणजेच काय? विधानसभा म्हणजे असं ठिकाण, असं सभागृह जसं केंद्रामध्ये काय असतं? लोकसभा। जसे लोकसभामध्ये खासदार बसतात तसे विधानसभामध्ये काय बसतात? मग आपले आमदार बसतात। काय? जसे तुमच्या विधान परिषद, विधान आपलं लोकसभेमध्ये कोण बसतात? खासदार। तसंच विधानसभामध्ये कोण बसतात? मग आपले आमदार। मग एकूण आमदार किती बनतात आपल्या इथे? 288। म्हणजेच
किती जागांवर निवडणूक होते? 288 जागांवर आमदारांची निवडणूक होते आणि त्याचमुळे काय विधानसभेच्या एकूण जागा किती मग आपल्या 288 या विधानसभेच्या जागा आहेत. आणि याच्यावरचा तक्ता मी तुम्हाला काल सुद्धा दिलेला, त्या तक्त्यानुसार तुम्हाला कोणतं कनिष्ठ गृह आहे, कोणतं वरिष्ठ गृह आहे, कोणतं प्रथम गृह आहे, कोणतं द्वितीय गृह आहे, कोणतं स्थायी आहे, कोणतं अस्थायी आहे, हे सर्व माहिती पाहिजे. या जाणण्यासाठी तुम्ही आधीचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलंय. तसंच जसे जसे प्रश्न पुढे येतील तसं आपण त्यातून बघू. पुढचा प्रश्न लक्षात ठेवू. राज्यपालांबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. बरोबर. त्यांना जर रिझाईन द्यायची तर रिझाईन देताना सुद्धा ते रिझाईन कोणाजवळ देतील? राष्ट्रपतींजवळ. पण त्यांना शपथ घ्यायची असेल, काय जर त्यांना शपथ घ्यायची असेल तर शपथ कोण देतं मग त्यांना? सरन्यायाधीश. कोण देतं? मुख्य न्यायाधीश. कोणते मुख्य न्यायाधीश? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. या ठिकाणी पोरं खूप गडबड करतात, या ठिकाणी कृपया गडबड करू नये, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि शपथ कोणत्या कलमनुसार घेतात मग ते? कलम 169. कलम कोणती? कलम 169 नुसार आपले राज्यपाल काय घेतात? शपथ घेतात. राष्ट्रपती कशानुसार शपथ घेतात रे? राष्ट्रपती शपथ घेतात तुमच्या कलम 60 नुसार. राष्ट्रपतीचा महाभियोग होतो 61 नुसार. उपराष्ट्रपती शपथ घेतात, मग उपराष्ट्रपतीची शपथ असते तुमची कलम 69 नुसार. कशानुसार होते? कलम 69 नुसार. हा थोडाफार एकदम बेसिक डाटा मित्रांनो, तसा तर पूर्ण चार्ट वगैरे तुम्हाला टाकून दिल्याच्या नोट्सचा, पण ज्या गोष्टी महत्वाच्या आपण बघितल्या तसं जसे जसे पुढे प्रश्न येतील तसं तसं मी तुम्हाला सांगेल. चला तर मग आता प्रश्न बघू. दिवस 6वा. प्रश्न पहिला, राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? सर्वात महत्वाचा, सर्वात जास्त चुका पोरं या प्रश्नामध्ये करतात, पण तुम्हाला यानंतर याच्यामध्ये चूक करायची नाहीये. बरोबर. राज्यपाल यांना पद गोपनीयतेची शपथ कोण देतात? अर्ध्याहून जास्त पोरं काय करतील तर राष्ट्रपती. पण राष्ट्रपती देतात का? तर नाही. राष्ट्रपती देतात का? नाही. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना काय देतात? मग शपथ देतात. कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. खूप IMP का? कारण हा वेगळा घटक आहे, पोरी तर खूप चुका करते, मग हा प्रश्न परत परत येण्याची गॅरंटी आहे. मग राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? नियुक्ती करतात ते आपले राष्ट्रपती. कोण करतात? राष्ट्रपती. त्यांना जर सही म्हणजे रिझाईन किंवा त्यांना सही म्हणजे सोडायचंय, आता मग रिझाईन करायची, आपलं राजीनामा कोणाला देतील मग ते? राजीनामा सुद्धा देतील ते कोणाला? राष्ट्रपतींना. कोणाला देतील? राष्ट्रपतींना. बरोबर. पण त्यांची शपथ कोण घेईल मग? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काय करतील? त्यांची शपथ घेतील. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे आपला, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? काय? राज्यपाल कोणास जबाबदार असतात? मी आताच सांगितलं की राज्यपाल हे एखाद्या राज्यामध्ये असतात का? कारण पहिली गोष्ट तर काय सांगितलं मी तुम्हाला की आपण काय केलेले? सत्तेची विकेंद्रीकरण. काय केलंय? सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले. विकेंद्रीकरणच म्हणजे काय? आपण सत्ता वाटून दिलेली आहे. जसं की समजा माझी एक मेन ब्रांच आहे, माझे 2-3 ब्रांचेस झाल्या, आता मी प्रत्येक ब्रांचवर लक्ष ठेवू शकेल का? नाही. जसं की केंद्र सरकार प्रत्येक राज्यावर लक्ष ठेवू शकेल का? असं एकत्र नाही. तर मग ते काय करतात? जसं मी काय करेल, मग माझे मित्र किंवा माझे नातेवाईक माझ्या प्रत्येक ब्रांचवर एक एक माणूस निवडून देईल की त्या ठिकाणी भाऊ काय चालू काय नाही मला सांग. तसंच केंद्र सरकार काय करतं? प्रत्येक राज्यामध्ये आपला एक एक माणूस निवडून देतो. मग तो जो आपला एक एक माणूस असतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो? राज्यपाल असे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? राज्यपाल असे म्हणतो. म्हणून राज्यपाल कोणास जबाबदार असतील? त्यांना निवडून कोण देतंय? राष्ट्रपती. त्यांना निवडून कोण देतंय? राष्ट्रपती. तर ते जबाबदार सुद्धा कोणाला असतील? मग राष्ट्रपतींनाच असतील. की काही झालं तर त्यांना कोणाला सांगायचं? पूर्णपणे ते राष्ट्रपती यांना सांगायचं. ठीक आहे, समजला असेल प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राची पहिली राज्यपाल कोण? काय? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? मग महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या माहितीच आहे. ठीक आहे. कोण आहेत त्या? तर विजयालक्ष्मी पंडित. कोण आहेत? विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कोण आहे? बहीण आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण आहेत.
असं कोणी विचारणार नाही कोण आहेत काय नाही, फक्त लक्षात ठेवायचं काय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कोण आहेत या बहीण, आणि या 1962 मध्ये काय बनल्या आपल्या राज्याच्या राज्यपाल बनल्या. 1962 मध्ये या आपल्या राज्याच्या राज्यपाल बनल्या. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कोण आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल कोण हे तुम्ही पुस्तकात वाचलंच आहे, ते दिलेलं आहे. तर त्यांना तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. सरोजिनी नायडू आणि दुसरं कोण आहे तुम्हाला पण व्यवस्थित माहितीच आहे, फक्त कमेंट मध्ये लिहायचं की राज्यपाल कोण आहे आणि त्याच्या मुख्यमंत्री पहिल्या कोण. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. हे विसरायचं नाही, हे परत परत विचारल्या जाईल. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास, एखाद्या राज्यात जर राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास त्या ठिकाणचं जे शासन आहे ते कोण सांभाळतं हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते. मग प्रभावी राज्यपाल म्हणून कोण पाहावं लागेल तुम्हाला सांगितलं मी. कोणत्याही ठिकाणी जर राष्ट्रपती नंतर जर काम पाहणार कोणी असेल तर उपराष्ट्रपती नंतर 3 नंबरचा मुख्य कोण येतो आपल्या मग सरन्यायाधीश. कोण येतो? सरन्यायाधीश केंद्रामध्ये. पण राज्यामध्ये कोण मुख्य? राज्यपाल. ठीक आहे, मग राज्यपाल जर नसतील तर राज्यपालाच्या खाली उपराज्यपाल आपल्याकडे कोणी आहे का? असं उपराज्यपाल नावाचं कोणती प्राणी आढळतो का आपल्याकडे? प्राणी म्हणजेच आपली व्यक्ती कोणी आहे का? नाही. मग उपराज्यपाल नाहीये तर उपराज्यपालानंतर कोणी टाकेल मग मुख्य न्यायाधीश. कोण येईल मग? मुख्य न्यायाधीश. म्हणून कोण येईल याचं उत्तर मग उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे काय करतील मग तुमचं राज्यपाल नसल्यास राज्यपालाची काम सांभाळण्याचं काम कोण करेल मग आपले मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि यांचं अजून काय काम आहे? राज्यपालांना शपथ देण्याचं काम. कशाचं? राज्यपालांना शपथ देण्याचं काम कोण करतो मग आपले उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, समजला असेल व्यवस्थित. डॅश डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या साह्याने आपले अधिकार वापरू शकतात. जसं की राष्ट्रपती यांना सल्ला देण्यासाठी केंद्रामध्ये काय असतं? एक प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ असतं. तसंच राज्यामध्ये राज्यपालांना सल्ला देण्यासाठी कोण असतं? मग मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री असतो. कोण? मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री असतो. बरोबर. म्हणून मुख्यमंत्री शब्द आला म्हणजे पहिली गोष्ट तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीश हे केंद्रातले 3 लोक. हे 3 लोक केंद्रातले. आणि मुख्यमंत्री कुठला येतो? आपला राज्यातला. तर इथंच तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने सुद्धा उत्तर काढू शकत होते. एलिमिनेशन काय? राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीश यांचं घेणं देणं कोणाशी आहे? केंद्राशी. राज्याशी घेणं देणं एकाच माणसाचं. आणि पेपरात सुद्धा विचारलं कोणाबद्दल येतं? एकाच राज्याबद्दल. राज्याबद्दल माणसाबद्दल विचारलं की मुख्यमंत्री राज्यात आला, त्याच्या शेजारी कोण येईल मग त्याचा माणूस? राज्यपाल येईल. हे बाकीचे आपण एलिमिनेशन पद्धतीने सुद्धा मोडू शकतो. पुढचा प्रश्न, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? काय? राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? पहिली गोष्ट, आता राज्यात मी मला परत तीच गोष्ट सांगेल काय की केंद्र राज्यामध्ये सुरळीत चालू आहे की नाही हे पाहायला कोण पाठवतं? तर राज्यपाल. कोण पाठवू शकतं? राज्यपाल. आणि तुम्हाला माहिती आहे काय कलम 300 मी व्यवस्थित समजावून दिलं मागच्या काय कलम 356 नुसार राज्यामध्ये काय लागते? राष्ट्रपती राजवट. काय लागते? राष्ट्रपती राजवट. बरोबर. राष्ट्रपती राजवट लागते. मग राष्ट्रपती राजवट असंच लागते का? नाही. मग आपल्या राज्यामध्ये 2 गोष्टींवर शक्यतो राष्ट्रपती राजवट लागते. एक तर एखादं सरकार स्थापन न होणे. बरोबर. जसं की 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालं तसंच. एक तर राज्यामध्ये एखाद्या सरकार स्थापन न होणे किंवा तिथं एखादी उद्रेक किंवा कोणतीही गोष्ट अशी घडली की जी राज्य सरकारच्या ताब्यात नसते. जसं की मणिपूरमध्ये आता काय चालू आहे? जे काही विद्रोह चालू आहे तो विद्रोह त्यांच्या राज्य सरकारकडून सांभाळून घेतल्या जात नाहीये. म्हणून काय होतं त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागली. मग राष्ट्रपती राजवट लावायची की नाही हे केंद्राला सांगण्याचं काम कोण करतं? मग राज्यपाल करतं. कोण सांगतं ते काम? मग राज्यपाल म्हणतं दादा यांचा काही बच्चा रोग नाहीये, आपल्याशिवाय तिथं पर्याय नाहीये. मग राज्यपालाचं कोण ऐकतं? राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतात? मग त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावण्याचं काम करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न,
राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद कोण सांभाळते? तुम्हाला सर्वांना माहिती कोण सांभाळते? मुख्य न्यायाधीश सांभाळतं. कोण सांभाळतं? मुख्य न्यायाधीश सांभाळतात. राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? चार दार्थ सांगितलं. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाऊ शकते. फक्त लक्षात वेगळं काय ठेवायचं इथं, तर राज्यपाल यांना शपथ देण्याचं काम कोण करतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोण करतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण? काय आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त राज्यपाल पदावर राज्यपाल पदावर राहणारे राज्यपाल कोण? तर त्याचं उत्तर आहे आपलं पीसी अलेक्झांडर. कोण येते? पीसी अलेक्झांडर. तुम्ही वाचलंच असेल की कधी 1992 पासून ते 2002 पर्यंत, बरोबर? कधी 1992 पासून ते 2002 पर्यंत जवळपास 10 वर्ष पीसी अलेक्झांडर हे आपल्या महाराष्ट्राचे काय होते? राज्यपाल होते. आणि जवळपास ते कोणत्या राज्यात होते? मग तामिळनाडू या राज्यातले होते. कुठले होते? तामिळनाडू या राज्यातील ते व्यक्ती होते. एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की महाराष्ट्रात सर्वात जास्त पदावर राहणारे राज्यपाल कोण? एवढं जरी माहित असलं तरी काही विषय नाहीये. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? आणि महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राज्यपाल पदावर राहणारी व्यक्ती कोण? आणि महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे की सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे काय सध्याचे राज्यपाल आहे. या चार लोकांशिवाय बाकी कोणालाही पाठ करत बसू नका. दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे काही घेण्यात येत नाही. चार कोणते? पहिला राज्यपाल कोण? पहिल्या महिला राज्यपाल कोण? सर्वात जास्त काळ राज्यपाल असलेले कोण? आणि सध्याचे राज्यपाल कोण? या चार लोकांना व्यवस्थित घेऊन घ्या. याच्या व्यतिरिक्त कोणता तिसरा व्यक्ती वापरू नका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तुम्हाला लिहून दिलं. विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे? सध्या 6 राज्यांमध्येच काय विधान परिषद आहे. आधी किती राज्यांमध्ये होती? 7 राज्यांमध्ये होती. पण सध्या किती राज्यांमध्ये? 6 राज्य. 6 राज्य कोणकोणते? वरतून खाली यायचं पाहायचं. उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर त्याला लागून येतं आपलं बिहार. हे वरचे 2 पकडले की खाली यायचं. खाली कोण आहे आपला? मग महाराष्ट्र. कोण आहे? महाराष्ट्र. त्याच्यानंतर कर्नाटक. बघा या डाकचं असेल कर्नाटक असते इथं. त्यानंतर इथं तेलंगणा. तुम्ही जर आतापर्यंत माझा आपलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा व्हिडिओ नसेल पाहिला तर एकदा पाहून घ्या. तुमचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश नकाशासह तोंड पाठवून जातील याची गॅरंटी माझी. एकदा तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल. तेलंगणा आणि काय आंध्र प्रदेश, बरोबर? तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. म्हणून कोणाकोणामध्ये? उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, त्याच्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. कोण आहे? आंध्र प्रदेश. ठीक आहे. या 6 राज्यांमध्ये काय मग आपलं विधान परिषद आहे. काय आहे? विधान परिषद आहे. जशी देशामध्ये काय असते? राज्यसभा. देशामध्ये काय असते? राज्यसभा. त्याची राज्यामध्ये काय असते? विधान परिषद. आणि विधान परिषद ही 6 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेत किती सदस्य? मग 78 सदस्य आहेत. एवढं तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे. जास्त काही माहिती नसेल तरी काही विशेष नाही, पण हे 6 राज्य तुम्हाला माहिती पाहिजे. विचार काय, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? झारखंडमध्ये आहे का दादा? नाही. कर्नाटकमध्ये आहे का? तर आहे. गुजरातमध्ये नाही आणि ओडिसामध्ये सुद्धा नाही. हे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये तोंड पाहून जाईल याची गॅरंटी माझी. महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा काळ किती असतो? तुम्हाला मी तक्ता परत लिहून देतो, वाटलंच तर त्याला पाठ करायचा आहे. विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. एक एक गोष्ट आपण बघू. आता विधानसभा आणि विधान परिषद. आता विधानसभा याच्यामध्ये एकूण सदस्य किती असतात? तर 288. हे 288 म्हणजे काय असतात? हे आमदार. जिथं आमदार बसतात ते काय असते? आपली विधानसभा. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे लोक येतात आणि ते कशात बसतात? मग विधान परिषद मध्ये बसतात. ठीक आहे.
आणि विधान परिषद मध्ये महाराष्ट्राची किती संख्या आहे? एकूण 78. किती आहे? 78. त्यानंतर विधानसभा आपले कसे गृह आहे? कनिष्ठ गृह. कसे आहे? कनिष्ठ गृह. त्याच्यानंतर विधान परिषद काय आपले? वरिष्ठ गृह. कसे? वरिष्ठ गृह. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं हे अप्पर हाऊस, लोअर हाऊस म्हणा कुणाला विधानसभेला, आणि अप्पर हाऊस कोणतं? आपलं विधान परिषद. त्याच्यानंतर या हे आपलं विधानसभा आपलं प्रथम गृह. कसं आहे? प्रथम गृह. त्याच्यानंतर विधान परिषद आहे आपलं द्वितीय गृह. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. काय आहे? द्वितीय गृह. कसं गृह आहे? द्वितीय गृह. त्यानंतर विधानसभा काय आपलं? अस्थायी सभागृह. कसं आहे? अस्थायी सभागृह. ठीक आहे. आणि त्यानंतर विधान परिषद काय आपलं? स्थायी सभागृह. स्थायी सभागृह. जसं आपली लोकसभामध्ये काय होतं रे? सरकार पडलं की लोकसभा बदलून जाते, तसंच याच्यामध्ये सुद्धा एखाद्या राज्याचं जर सरकार बदललं तर तुमचं विधानसभा सुद्धा काय होऊन जाते? बदलून जाते. म्हणून हे अस्थायी आहे का? तर नाही. तुमची विधानसभा काय होते? बरखास्त होते. विधानसभा बरखास्त होते. पण विधान परिषद बरखास्त होत नाही. विधान परिषद बरखास्त होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? स्थायी सभा. विधानसभाचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. किती असतो? 5 वर्ष. पण विधानसभेचा किती असतो? 5 वर्ष. पण विधान परिषद कधी बरखास्त होते का? तर नाही. ही बरखास्त होतच नाही. म्हणजे कितीही वेळ ते चालू असते. पण इथल्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? सदस्य कार्यकाळ किती? सदस्य कार्यकाळ 6 वर्ष असतो. किती असतो? 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. कोणाचा? विधान परिषद सदस्याचा. ठीक आहे. विधानसभा सदस्य होण्यासाठी वय पाहिजे आपलं 25 वर्षे. किती पाहिजे? 25 वर्षे. आणि विधान परिषद सदस्य होण्यासाठी वय पाहिजे तुमचं 30 वर्ष. किती वय पाहिजे? 30 वर्षे. बस. या 2 सभागृहांबद्दल एवढी माहिती तुम्हाला असली तर याच्याबद्दल तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाही. फक्त एवढ्या गोष्टी पाठ करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला विचारणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहे? लोकसभेच्या जागा आहे तुमच्या 48. किती आहे? 48. आणि राज्यसभेच्या किती आहे? 19. राज्यसभेच्या किती जागा आहे? 19. म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किती खासदार जातात? 48. आणि राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किती लोक जातात? मग 19. एवढी ही वाटाघाटी केलेली आहे. एवढं जर तुमचा हा तक्ता पाठ असेल तर याच्या व्यतिरिक्त कोणतीही तुम्हाला गोष्ट पाठ करायची गरज नाही. म्हणून महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती? मग तुमचा 6 वर्ष आहे. किती वर्ष सदस्यांचा कालावधी? 6 वर्ष. वाटलंच तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या, काहीही करा, पण हा तक्ता पाठ करा म्हणजे करा. हे खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. आता खटाखट प्रश्न उडवा, काही नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोणी जबाबदारी स्वीकारली? हा प्रश्न तर तुमचा रटला गेला पाहिजे. एवढं तरी तुम्हाला समजवण्याची गरज नाही. हा प्रश्न सर्वांचाच रटलेला असायला पाहिजे. काय? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? आणि महाराष्ट्राचे आपलं सध्याचे मुख्यमंत्री कोण? आणि महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असणारे व्यक्ती कोण? हे 3 लोक मुख्यमंत्र्यांबद्दल पाठ करून ठेवा. याच्या बाहेरचा प्रश्न विचारणार नाही. कोण? पहिले मुख्यमंत्री कोण? सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असणारे कोण? आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण? या 3ही लोकांचं नाव कमेंट सेक्शन मध्ये लिहायचे. कारण लिहिता काय नाही पाठ असलं कुठून तरी बघा आणि याच्या कमेंट मध्ये लिहिता नंतर तुमचं ते असं पाठवून जाईल की सर आपण भूषण सरांनी सांगितलं किंवा शिवपार्वती करिअर पॉईंटचा व्हिडिओ बघत होतो तेव्हा सरांनी हा प्रश्न कमेंट मध्ये लिहायला सांगितला. म्हणजे तो मी तिथं लिहिला ते तुमच्या अस्मरणात वेगळं राहील. हे लिहिणं तर ठीक आहे, वहीवर लिहिलं लक्षात राहणार, पण कमेंट मध्ये लिहिल्यानंतर एवढा फरक पडतो तुम्ही ते कधीच विसरणार नाही. असं नाही कमेंट वाढेल, पण कमेंट लिहिताना तुमच्या लक्षात येईल की आपण मोबाईलवर टाईप करून टाकलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वांनी कमेंट मध्ये लिहायचं कोण कोण, पहिले कोण, सर्वात जास्त कार्यकाळ असणारे कोण आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण. पुढचा प्रश्न, विधान परिषद सदस्य या एमएलसी काय तुम्ही विचार करत असताना की सर या एमएलसी मधातच काय आलं. ठीक आहे, एमएलसी चा फुल फॉर्म असतो आपला महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह
लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच काय होते आपलं MLC, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह हे झालं काय आपलं महाराष्ट्र विधान परिषद सदस्य. कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4 तेच करतोय आपण. किती वर्षाचा आहे मग? 6 वर्षांचा. परिषद आलं म्हणजे 6 वर्ष आणि सभा आलं म्हणजे 5 वर्ष. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? काय? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? किती ना किती वेळा हा प्रश्न विचारला म्हणून तुमचे 6चे 6 पाठ झाले पाहिजे. परत तुम्हाला ते लिहूनच देईल. काय? सर्वात वरती युपी, बिहार, महाराष्ट्र. पाठ करायचे, कोणत्याही ट्रिक नुसार पाठ करू नका, फक्त वरती जोडी बनवा. युपी, बिहार, महाराष्ट्र 3 पाठ झाले. एक कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. युपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. आधी एक कोणतं होतं? जम्मू आणि काश्मीर. पण आता आहे का तिथं? नाही. 2019 पासून तिथली जी परिषद आहे ती बरखास्त झालेली आहे. म्हणून कर्नाटक मध्ये आहे, बिहार मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे, पण राजस्थान मध्ये नाही. काय? राजस्थान मध्ये ते नाहीये. काय? ते विधान परिषद नाहीये. तर मित्रांनो, हा पहा आपला पुढील प्रश्न. काय म्हणलेले प्रश्नात? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते? काय? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात येते? पहिली गोष्ट, अधिवेशन कमीत कमी किती व्हायला पाहिजे? 3 अधिवेशन होतात. किती? 3. कोणकोणते? उन्हाळी अधिवेशन, उन्हाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय. कोणतं? अर्थसंकल्पीय. हे 3 प्रकारचे, 1, 2 आणि 3 कमीत कमी तुमचे अधिवेशन होणे गरजेचे आहे. मग हिवाळी अधिवेशन कुठे होतं आपलं? नागपूरला. हिवाळी अधिवेशन कुठे होतं आपलं? नागपूरला. आणि उन्हाळी कुठे होतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती, मुंबईला. आणि अर्थसंकल्पीय सुद्धा या दोघींपैकी एका ठिकाणी कुठेतरी मग होतं. पण हिवाळी अधिवेशन कुठे होतं मग आपलं? नागपूरला होतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? परत तोच प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? झारखंड मध्ये आहे का? नाही. कर्नाटक मध्ये आहे का? तर हो. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तुमचं पाठ झालेलं. वरचं युपी, बिहार आणि महाराष्ट्र. गुजरात आणि ओडिसा मध्ये सुद्धा आहे का? मग नाही. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही कमेंट मध्ये लिहिलं असेल काही पोरांनी. तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? मग त्या युपीच्या. कोणाच्या होत्या? युपीच्या. बरोबर. आणि युपीच्या मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी. आणि याच्याच मग राज्यपाल कोण होत्या? राज्यपाल होत्या आपल्या सरोजिनी नायडू. कोण होत्या? सरोजिनी नायडू. ठीक आहे. एवढं पाठ करून ठेवायचं आहे. आणि त्यासोबत सांगा मग महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल कोण होत्या? महिला राज्यपाल महाराष्ट्राच्या होत्या राज्यपाल आपल्या कोण? मग विजया लक्ष्मी पंडित. कोण होत्या? विजया लक्ष्मी पंडित. बरोबर. कोणाच्या बहीण होत्या या? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? उत्तर प्रदेश मध्ये आहे, बिहार मध्ये पण आहे, कर्नाटक मध्ये पण आहे, पण मध्य प्रदेश मध्ये काय आपली विधान परिषद नाही. सर्वांनी एक एकदा काय करायचं, जो ही व्हिडिओ बघेल प्रत्येकाने कमेंट मध्ये एकतर या साईच्या साई राज्यांचं काय लिहायचं? नाव लिहायचं. काय? कोणते राज्यामध्ये विधान परिषद होत्या हे कमेंट मध्ये सांगण्याचं मित्रांनो कारण एकच आहे की तुम्ही कमेंट मध्ये लिहाल, कुठेतरी 2-3 वेळेस ते तुमचं रिवाइज होईल आणि कमेंट मध्ये लिहिल्यानंतर कुठेतरी तुमच्या स्मरणात ते जास्त वेळ नाही. फक्त कमेंट मध्ये नाही, वहीतही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण कमेंट मध्ये लिहायचं मागचं कारण का तुम्ही टाईप करताना आपण 2-3दा विचार करतो. आपलं झारखंड, आपलं कर्नाटक वगैरे हे लिहिताना ठीक आहे, बस त्याच्यामध्ये 2-3दा वेगळं रिवाइज होते म्हणून कमेंट मध्ये सांगतोय. नाही कमेंट मध्ये लिहिलं, वही मध्ये लिहा, पण कुठेही लिहा, कारण तुम्हाला माहिती 100 पढ़ा 1 लिखा. बरोबर आहे की नाही? 100 100 वाचणं काय आणि एकदा लिहिणं काय याच्यामध्ये तुमचा फरक नाही. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात पाहिजे. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवस पर्यंत वैध राहते?
काय किती दिवसापर्यंत वैध राहते, किती दिवसापर्यंत वैध राहते, मग ते आपले 6 महिन्यापर्यंत राहते. म्हणजे काय होतं माहिती का, एखादा व्यक्ती तुमच्या आमदारकीच्या विधानसभेच्या काय करतो, निवडणूक लढवत नाही, पण त्याला सुद्धा तुम्ही काय करता, मंत्री परिषद जर दिलं तर मग काय असतं की त्याला येत्या 6 महिन्याच्या आत, किती 6 महिन्याच्या आत पहिल्यांदा विधानमंडळाच्या किंवा विधानसभेचा सदस्य बनणं गरजेचं आहे. कारण विधानसभेचा सदस्य तोच व्यक्ती असतो जो व्यक्ती तुमच्या राज्यसभेचा किंवा विधान परिषदेचा काय असतो, सदस्य असतो. विधिमंडळ म्हणजे जसं तुमचं संसद आहे तसं काय आपलं विधिमंडळ आहे. विधिमंडळामध्ये कोण कोण येतं, मग राज्यपाल येतो, विधानसभा येते आणि विधान परिषद येतं. म्हणून दोन्हींचा तरी त्याला काय बनावं लागतं, सदस्य बनावं लागतो. त्यानंतर त्याला काय येतं, मग मंत्रिमंडळ देता येतं. पण किती दिवसापर्यंत, मग 6 महिन्यापर्यंतच वैध राहील. त्यानंतर मग त्याचं मंत्रिपद काढून घेण्यात येईल. पण तोपर्यंत काय, एका ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी तो निवडून आलेला पाहिजे, म्हणजेच काय तो सदस्य बनला गेला पाहिजे. तसं कोणासोबत झालेले थोराबांना माहितीये कोण, तर आपले श्री उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना आधी सदस्य नव्हते, त्यांना मंत्रिमंडळ दिलं गेलं, डायरेक्टली मुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री म्हणजे काय, मंत्रिमंडळाचा तुमचा अध्यक्ष, आणि येत्या 6 महिन्यांनी त्यांना निवडणूक घेऊन तिथं मग सदस्य बनवल्या गेले. पुढचा प्रश्न, विधानसभेत समान मते पडल्यास, विधानसभा विधान परिषद नाही, काय पाहतोय आपण, विधानसभेत समान मते पडल्यास, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार, काय निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, मुख्य न्यायाधीश या भांगडीत पडत असते. पहिली गोष्ट, राज्यपालाला पण कोणत्याही गृहामध्ये बसू शकतो का राज्यपाल, नाही. मुख्यमंत्री तर ऑलरेडी देतोच, तो मुख्यमंत्री ऑलरेडी राहतच त्याचं, कारण तो ऑलरेडी याच्यात बसतो. पण जर समान मत पडले दोघ्या बाजूंना, पण ते उरला कोण, आपला स्पीकर. स्पीकर हा व्यक्ती सुद्धा, स्पीकर व्यक्ती हा सुद्धा काय असतो, तुमच्या विधानसभेचा काय असतो, तो सदस्य असतो. काय असतो, तो विधानसभेचा सदस्य असतो. आणि या विधानसभेच्या सदस्यांनी काय केलं असतं, याला निवडलं असतं. म्हणून एखाद्या वेळेस जर तुमचं बिल दोन्ही बाजूने समान मते पडली तर निर्णायक मत देण्याचं काम करतो मग स्पीकर, म्हणजेच काय तुमचे विधानसभेचे अध्यक्ष. कोण करतं ते काम, आपले विधानसभेचे अध्यक्ष. दोन्हीकडून समान मतं पडले आणि नंतर उरलं कोण, मग फक्त स्पीकर हे उरतात. प्रत्येक वेळेस मतदान नाही करते, पण ज्या वेळेस तुमची निर्णायक गोष्ट अशी दोन्ही बाजूने समान आहे, एक निर्णायक वोट देण्याचं काम आहे, तर कोण करतं, मग ते आपले स्पीकर करतात. कोण करतात, स्पीकर. महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती, कशात आहे, विधानसभेत किती लोक येतात, मग महाराष्ट्रातील विधानसभेत मग 48 लोक येतात. किती येतात, 48, सॉरी 48 नाही, 288. किती येतात, 288. तुमचे 48 काय बरं, लोकसभेत. कुठे, लोकसभेत महाराष्ट्रातून काय, लोकसभेत महाराष्ट्रातून खासदारांची संख्या, खासदारांची संख्या 78. काय रे 78, तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्रातील विधान परिषदेची संख्या काय आहे, विधान परिषदेची संख्या. आणि त्यानंतर 19 काय, तर राज्यसभेत जाणाऱ्या लोकांची संख्या, काय महाराष्ट्रातील राज्यसभेत जाणाऱ्या लोकांची संख्या किती, मग ती 19 आहे. किती, ती 19. 78 काय आहे, महाराष्ट्रातील विधान परिषद मधील सदस्यांची संख्या. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील किती लोक जातात, 48. आणि विधानसभेमध्ये किती सीट आहे, तुमचे 288. किती सीट आहे, 288. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्यांच्या किती आहे, काय महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त संख्या किती आहे, आपण आताच पाहिलं. किती आहे संख्या तुमची, 78 आहे. किती आहे संख्या विधान परिषदेची, 78 आहे. बाकी 4 लोकांच्या संख्या सुद्धा तुमच्या पाठ पाहिजे. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास, काय विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, तुमच्या विधानसभा अध्यक्ष किंवा यांना आपण काय म्हणतो, स्पीकर असे म्हणतो. काय म्हणतो, किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा स्पीकर. आताच पाहिलं पण परत प्रश्न येतात मित्रांनो. पोलीस भरतीला सुद्धा काही बदलणार नाही, येणाऱ्या भरत्यांमध्ये सुद्धा फक्त प्रश्न कसा बदलता येईल, आता विधानसभामध्ये विचारलेले आहे तुम्हाला, तेव्हा लोकसभामध्ये विचारलं जाईल. कारण लोकसभामध्ये सुद्धा सेम आहे, तिथला जो स्पीकर असतो त्याला सुद्धा निर्णायक मतदान देण्याचा काय असतो, अधिकार असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या परिषद आलं म्हणजे काय आलं पाहिजे तुमच्या तोंडात 88 78 किती परिषद आलं म्हणजे 78 आणि तर सभा आलं म्हणजे 288 सभा आलं म्हणजे काय 288 याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका परिषद म्हणजे 78 सभा आलं म्हणजे 288 याला लक्षात कसं ठेवायचं मग लक्षात ठेवायचं एकदम सोपी गोष्ट आहे सभा लक्षात ठेवणं काही विशेष नाहीये सभा आणि परिषद सभा आणि परिषद सभा हा शब्द कसा आहे लहान सभा शब्द कसा आहे लहान तर याचे लोक कसे जास्त जास्त म्हणजे किती 288 आणि परिषद हा शब्द कसा आहे मोठा परिषद हा शब्द कसा आहे मोठा तर त्याचे सदस्य कसे लहान म्हणजेच काय कमी कसे आहे मग कमी जो शब्द लहान आहे त्याचे सदस्य जास्त आहे आणि जो सदस्य ज्याचा शब्द मोठा आहे त्याचे सदस्य कसे मग कमी आहेत अशा प्रकारे यांना लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष आहेत कोण आहेत मग राहुल नार्वेकर हे आहेत आधीच्या याच्यात पण तेच होते आणि आता सुद्धा काय आपले राहुल नार्वेकर आहेत कधीपासून 2022 पासून ते आपल्या सेवेत आहेत म्हणजे विधानसभेच्या सेवेत आहेत विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात तर मग विधानसभा उपाध्यक्षांना हे पहा लोकसभा असो राज्यसभा असो विधान परिषद असो किंवा विधानसभा असतो एकमेकांना उपाध्यक्ष आणि अध्यक्ष काय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकमेकांना त्यांचा राजीनामा देतात चारही ठिकाणी लक्षात ठेवा अध्यक्ष कोणाला राजीनामा देतील उपाध्यक्षांना आणि उपाध्यक्ष कोणाला देतील तर अध्यक्षांना देतील ठीक आहे हे चारही गोष्टींमध्ये सारखं तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात तर किती अधिवेशन होतात त्यांचे 3 होतात 3 कोणकोणते होतात उन्हाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान तुम्हाला ओळखायचे आणि मित्रांनो हे विधान वगैरे काही रट्टा मारून होणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना जर पॉलिटी समजत नसेल तर मित्रांनो एकदा याचा पूर्णपणे सखोल अभ्यास करा सुरुवातीपासून तुम्हाला पॉलिटी समजता आली पाहिजे त्याला पूर्ण रिलेट करता आलं पाहिजे आपल्या जीवनाशी तेव्हा पुन्हा तुम्हाला पॉलिटी हा विषय काय तो समजेल आणि त्याच्यात तुमचे पैकीच्या पैकी मार्क येतील कारण प्रत्येक पेपरामध्ये नाही काही म्हणलं तरी 3 प्रश्न तुमचे संविधानावर येतात आणि संविधाना इतका सोपा विषय कोणताही नाहीये माझ्या मते तरी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे पाहू विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ सभागृह आहे का ते आपलं नाही कोणतं आहे वरिष्ठ सभागृह आहे कोणतं आहे वरिष्ठ वरिष्ठ काहून म्हणलं गेलं त्याला कारण ते कधीही काय बरखास्त होत नाही त्याच्यानंतर विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो विधान परिषदेत काय विधानसभेच्या सुद्धा सदस्यांचा काळ 3 वर्ष असतो का तर नाही दुसरं विधान सुद्धा आपलं चुकीचं आहे विधान परिषद दर 3 वर्षांनी बरखास्त होते हे बरखास्त होतेच का रे नाही इथले सदस्य बदलतात सदस्य सुद्धा किती दिवसांनी बदलतात तर तुमचे 6 वर्षांनी सदस्य बदलतात आणि विधान परिषद कितीही बरखास्त होत नाही विधान कोणतं बरोबर आहे मग आपलं विधान 4 हे आपलं काय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती लोक आहे विधानसभा विधानसभा सभा शब्द कसा आहे लहान तर त्याचे लोक मोठे म्हणजे किती झाले 288 लोक त्याचे होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या किती असते काय राज्यपाल नियुक्त तुम्हाला याच्यावर कलम मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की राज्यपाल ज्या 12 लोकांची नियुक्ती कुठे करतो विधान परिषदेमध्ये करतो त्यांची कलम कोणती तर पहिली गोष्ट विधान परिषदेची कलम किती आहे महाराष्ट्र विधान परिषद ही कलम 171 नुसार आहे आणि विधानसभा आपली कशानुसार आहे कलम 170 कशानुसार आहे कलम 170 आणि कलम 171 नुसारच काय करतो राज्यपाल विधान परिषदेत किती 12 लोकांची 12 सदस्यांची काय करतो नियुक्ती करतो 12 सदस्यांची काय करतो मग नियुक्ती करतो एवढं तुम्हाला माहिती पाहिजे किती लोकांची नियुक्ती होते मग 12 सदस्यांची तसेच
राज्यसभेत सुद्धा 12 लोकांची नियुक्ती कोण करतं? मग राष्ट्रपती करतो. आणि विधान परिषदेमध्ये कोण करतं? मग राज्यपाल करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? ठीक आहे, केंद्र विधिमंडळाचे कोणते बरं वरिष्ठ सभागृह? आपले राज्यसभा. आणि राज्य विधिमंडळाचे कोण येतील? मग आपले विधान परिषद. कोण येतं? विधान परिषद. हे काय आपली विधानसभा? कनिष्ठ. कसे? कनिष्ठ. आणि प्रथम. कसे? प्रथम सभागृह. आणि कसे? अस्थायी. कसे? अस्थायी. पण विधान परिषद कसे? वरिष्ठ. कसे? वरिष्ठ आहे, द्वितीय आहे, द्वितीय आणि कसे? आपले स्थायी सभागृह आहे. कसे? स्थायी सभागृह आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघच म्हणजे काय? किती लोक त्याचे सदस्य आहेत? तर किती? मग 288 आहेत. सभा आलं म्हणजे 288 पाहायचं. विधान परिषद आलं म्हणजे किती पाहायचं? मग 78 बघायचं. थँक्यू मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त. व्हिडिओ मधून काही तुम्हाला मदत झाली असेल, काही समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब